मोठी एक आनंदाची बातमी आलेली आहे की बाबा मोठ्या प्रमाणामध्ये जे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी अभ्यास करत असताना त्यांना कुठेतरी एक वॅकन्सी निघत नाहीत किंवा कुठल्याही प्रकारच्या वॅकन्सी निघत नाहीत आणि बऱ्याच प्रकारे अनेक समस्या निर्माण होतात, जागा निघत नाहीत आणि जागा निघाल्या तर कमी प्रमाणामध्ये निघत असतात. पण आता याच्यामध्ये बँकेच्या मोठ्या प्रमाणामध्ये शिपाई पदाची मोठ्या प्रमाणात भरती निघालेली आहे. बँक ऑफ बडोदा या बँकेच्या माध्यमातून, बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक आनंदाची बातमी आहे की बाबा बँक असिस्टंट शिपाई या माध्यमातून म्हणजे शिपाई या पदाची भरती निघालेली आहे आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वॅकन्सी म्हणजे 500 वॅकन्सी आहेत. ऑल इंडिया याच्यामध्ये वॅकन्सी आहे आणि याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पण याच्यामध्ये जागा आहेत, ऑल इंडियामध्ये पूर्ण जागा आहेत. आपल्याला सनद बघायचं आहे आणि त्याच्या माध्यमातून कोणत्या याला किती जागा आहेत आणि कशा पद्धतीनं आणि आपल्याला याच्यामध्ये फॉर्म भरण्यासाठी याच्यासाठी वय किती लागत आहे, याच्यासाठी जन्मतारीख किती पात्र होत आहे, ओबीसी साठी, एससी साठी, ओपन साठी किती वय आहे आणि याच्यासाठी पात्रता काय दिलेली आहे, त्याच्यानंतर फॉर्म भरण्याची तारीख कधी सुरू झालेली आहे आणि शेवटची तारीख कधी आहे आणि त्यानंतर त्याच्यासाठी लागणारी फी किती आहे, याचं सर्व डिटेल आपल्याला या माध्यमातून आपल्याला सर्व गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या आहे आणि आपल्याला फॉर्म कशा पद्धतीनं आपल्याला अप्लाय करायचा आहे आणि कशा पद्धतीने ऑनलाईन आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि याच्यामध्ये 500 वॅकन्सी आहेत आणि याच्यासाठी किती पात्रता दिलेली आहे याची सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व गोष्टी आपण या गोष्टीमध्ये क्लिअर करणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे अन्यथा तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती अपुरी राहणार नाही आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या म्हणजे विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवता, अन्यथा म्हणजे त्या विद्यार्थी या गोष्टीसाठी पात्र आहेत आणि त्या विद्यार्थ्यापर्यंत हा माहिती पोहोचेल असं तुम्ही सहकार्य करा. आता याच्यानंतर बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा या बँकेमध्ये याच्यामध्ये वॅकन्सी 500 आहे. त्याच्यासाठी मिनिमम 10वी पास त्यांना दिलेला आहे. मिनिमम याच्यासाठी 10वी पास पाहिजे. त्याच्यानंतर याची टोटल वॅकन्सी 500 आहेत, ऑल इंडियामध्ये आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला याच्या पीडीएफच्या माध्यमातून मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी टाकणार आहे, स्क्रीनवर टाकणार आहे किती महाराष्ट्रासाठी किती आहेत. तुम्हाला पीडीएफ पण मी याच्यामध्ये देणार आहे म्हणजे सविस्तर तुम्ही बघू शकता. याच्यासाठी तुम्हाला वेज म्हणजे तुमचं वय किती लागणार आहे, याच्यासाठी तुम्हाला 5/1/1999 ते 1/5/2007 दरम्यान म्हणजे याचं तुम्हाला याच्यामध्ये तुमची जन्मतारीख असायला पाहिजे. या जन्मतारीखमध्ये तुमची जर व्यवस्थित म्हणजे ही जर असेल 1999 ते 2007 मधामध्ये तुमची जर जन्मतारीख असेल तर तुम्ही याच्यासाठी पात्र होणार आहे. याच्या मिनिमम 10वी पास आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 18 ते 26 वर्ष दिलेले आहे. प्लस एससी असाल तर 5 वर्षे, त्याच्यानंतर ओबीसी असाल तर 3 वर्षे, त्याच्यानंतर इतर कॅटेगरी जर असेल तर 10 वर्षे म्हणजे माजी सैनिक असतील किंवा हे एक सर्व्हिसमॅन वगैरे हे जे काय असतील अपंग वगैरे असतील त्याच्यासाठी त्यांचे वेगळं त्यांनी दिलेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला याच्यासाठी हे जर जन्मतारीख तुमची 5/1/1999 ते 1/5/2007 या दरम्यान असाल तर तुम्ही याच्यासाठी पात्र असाल. याच्यामध्ये तुम्हाला सर्वात आनंदाची बातमी आहे की याच्यामध्ये शिपाई पदाची आहे पण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये पेमेंटचं बघितलं तर 19,500 रुपये एवढं याच्यासाठी पेमेंट दिलेलं आहे. याच्यासाठी चांगलं आहे की बाबा शिपाई पदासाठी सर्वात जास्त पेमेंट दिलेलं आहे आणि याच्यामध्ये शिपाई 19,500 म्हणजे तुमचं 19,500 रनिंग पेमेंट आहे. तुम्हाला जवळपास नाही ना म्हटलं तर 20,000 ते 25,000 रुपयेपर्यंत तुम्हाला याचं पेमेंट पडणार आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला जे विद्यार्थी याच्यासाठी पात्र आहेत त्यांनी ह्या लवकरात लवकर आता याचे कालपासून त्याचे ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत. त्याच्यासाठी 23/5/2025 याची लास्ट डेट आहे. तुम्ही लवकरात लवकर त्याचे फॉर्म भरून घ्या, अन्यथा म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं तांत्रिक अडचणी किंवा फॉर्म भरणार नाही किंवा पेमेंट होणार नाही किंवा साईट चालणार नाही अशा जर काही अडचणी येत असेल तर तुम्ही आताच लगेच तुमचा फॉर्म वगैरे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमचा फॉर्म भरायचा आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला तयारी करत आहेत अशा तयारी करत असताना विद्यार्थ्यांना याच्यासाठी महिला पण पात्र आहेत आणि पुरुष पण पात्र आहेत.
त्याच्यामध्ये दोन्ही पण भरू शकतात. ज्यांचं वय याच्यामध्ये आपण या तारीख दिलेली आहे त्या तारखेमध्ये तुमचं जर वय बसत असेल तर तुम्ही त्याच्या ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, त्याच्यासाठी डॉक्युमेंट काय लागणार आहेत आणि कशा पद्धतीने ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, कोणती चूक करायची नाही आणि कशा पद्धतीने तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत, कोणकोणते आहेत याचा सविस्तर त्याच्यामध्ये तुम्हाला येणार आहे. जर 5/1/1999 ते 5/1/2007 दरम्यान तुमचा जन्म तारीख असायला पाहिजे. तुमच्या याच्यामध्ये तुम्ही याच्यासाठी पात्र आहात. याचं वॅकन्सी मोठ्या प्रमाणात 500 वॅकन्सी मध्ये खूप झालेल्या आहेत आणि आपल्याला कशा पद्धतीने कॅटेगरीनुसार तुम्हाला याच्यासाठी वॅकन्सी पण आलेली आहे. आणि तुम्हाला काही जरी अडचण असेल की काही असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता की बाबा या जिल्ह्यामध्ये आम्हाला फॉर्म भरायचा, या जिल्ह्यामध्ये किती आहेत, महाराष्ट्रासाठी किती आहेत आणि दुसऱ्या स्टेटमध्ये तुम्हाला भरायचं असेल. ऑल इंडियामध्ये 500 टोटल जागा आहेत. त्याच्यासाठी 10वी पास तुमचं असणं आवश्यकच आहे आणि याचं ऑनलाईन पद्धतीने फॉर्म सुरू झालेले आहेत. आणि जर कुणाला काही अडचण असेल तर तुम्ही 10वी पास जर असेल तर तुमच्या जेवढे काही मित्र असतील, मैत्रिणी असतील किंवा तुमचे जे काही सहकारी मित्र असेल, जर त्याच्यामध्ये वय बसत नसेल तर जे पुढच्या व्यक्तीचं तुमच्या मित्राचं मैत्रिणीचं जर वय बसत असेल तर हा व्हिडिओ त्यांना शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त या वॅकन्सी पासून वंचित राहणार नाही आणि त्याचा ऑनलाईन फॉर्म पद्धतीने त्यांनी फॉर्म भरतील. म्हणजे काय होते की बाबा असं होऊ शकते की बाबा त्यांच्यापर्यंत ती हॅड पोहोचेल नसेल किंवा बँक ऑफ इंडियाच्या मोठ्या प्रमाणामध्ये आता बँक असिस्टंट शिपाई पद आहे तुमचे, त्याच्यामध्ये तुमचं एज्युकेशन वगैरे झालेलं असेल तर किंवा तुमचे ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा टायपिंग झालेली असेल, याच्या माध्यमातून तुम्हाला 2 ते 3 वर्षामध्ये तुमचं प्रमोशन होईल. पुन्हा प्रमोशन झाल्याच्या नंतर तुम्हाला याच्यामध्ये 19,500 रुपये म्हणजे तुमचे स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला 19,500 तुमचं बेसिक पेमेंट आहे आणि तुम्हाला ते 22 ते 25,000 पर्यंत तुम्हाला पेमेंट तुम्हाला सविस्तर तुम्हाला त्याच्यामध्ये पडणार आहे. आणि शिपाई पदाचं कुठल्याही प्रकारचं काही नाही, तुम्हाला मोठ्या प्रमाणात चांगली संधी आहे. तुम्हाला याच्यासाठी मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण जसं काही त्याचं सिलेबस असेल तुम्हाला सर्व काही डिटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त हा विद्यार्थ्यापर्यंत पोहोचती करा, म्हणजे अन्यथा त्या विद्यार्थी त्या योजनेपासून वंचित राहणार नाही.